हे खूप छान बघू शकता, एकदम मस्त आहे डिझाईन घालते आणि मग आणि इथे पण मस्त डिझाईन आहे. त्याच्यात 7 ते 8 ग्रॅमची वाढ केल्या. हे जुन्या जोड्यापेक्षा थोडं वजन जास्त घेतलं घेऊ शकतो का? आणि ज्यांचं पहिले लग्न झालं असतं ना तर जावायला त्यांना गिफ्ट दिलं जातं. चांदीची वस्तू धोंडा मिळतो. तर इथे बुधा हलवाई जिलेबी वाले बघू शकता, इथे रेडी करतात. तर मस्त इथे जिलेबी खाल्लेली आम्ही छान. ती गरम होती, अशी चटका बसत होती, एवढी गरम होती की सगळं आवडलेलं आहे. कॅबिनेट पण घेतलेलं असतं, गॅस पण क्लीन केलेला आहे. तुम्हाला मी बेडशीट दाखवते आलेले, खूप छान कलर्स आहे. फर्स्ट म्हणजे हा ग्रे कलर आहे मस्त. हाय हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे तुमचं. तर आज आहे संडे आणि संडेची केस पण वॉश केली, बघू शकता ओले केस आहे. तर ड्रायरने म्हटलं करून टाकावं, कारण मला लगेच सर्दी होते. तर आता विंचरून आली आणि ड्रायरने मग सोपं जातं वाळवायला केस, विंचरले की. नाही तास खूप गुंता होतो ना वाळवताना. तर तेच मस्त क्लीन केलेले आहे केस, बघू शकता एकदम मस्त भारी. तर इथे माझं सगळं आवरून झालं. तर मग आमचे जेवण पण झाले इतक्यात. तर आज मस्त मेथीची भाजी आणि पोळी केलेली. तर संध्याकाळी बघू काय आता प्लॅन आहे, कारण लवकर श्रावण लागणार आहे. आणि तुम्हाला कशी वाटली ती बोंबील फ्राय रेसिपी ते नक्की सांगा. आम्ही पटकन संपून टाकली होती, इतकी छान लागली ना. तर तेच असं नवीन नवीन नॉनव्हेज करायला खूप छान वाटतं. दरवेळेस चिकन मटन असं एवढं नाही मग आवडत, म्हणजे आवडतं पण सारखं नाही, वेगवेगळी ट्राय करायला आवडतं आम्हाला. एक दिवस स्वीट्ससुद्धा केली होती आम्ही, आणि तीसुद्धा रेसिपी आहे माझ्या चॅनलवर, तर नक्की जाऊन बघा तिथे. तर स्वीट केलेले, क्रॅब वगैरे इतके छान, म्हणजे सी फूड पण आवडतं मला जास्त. तर तेच म्हटलं त्याला आज बोंबील खाऊ. तर मस्त आणले, मार्केटला गेलो, मस्त एकदम फ्रेश भेटले आणि तुम्हाला दाखवले पाट्याखालचे बोंबील. तर कसे वाटले ते नक्की सांगा. आणि तेच आज मला आता मी इथं आवरलेलं आहे सगळं, किचन वगैरे पूर्ण झाडून वगैरे काढलं. फक्त मला आता हे आवरायचे, गॅस, चिमणी आणि कॅबिनेट्स पुसायचे. म्हटलं आता केस फ्राय करून ते करून घेऊ क्लीन काम. नंतर मग दुपारी जमलंच तर आम्हाला म्हणजे मला जोडवे घ्यायचे, तर जायचं सगळं बाजारमध्ये, नाही कुठेतरी बघेल. आता मग आता कधीची घेतलीच नाही, तर म्हटलं चला आता जाऊ. तेच आता इथं आवरून घेते मी सगळं आणि मग त्याच्यानंतर बोलते तुमच्याशी. आधी ड्राय केस करून घेते, खूप ओले, खूप पाणी गळते कांद्याचं. तर तेच मी टॉवेल लावून ठेवत नाही, टॉवेलने कसं केस खराब होऊन जातात, ड्राय होतात, म्हणून टॉवेल लावून नाही ठेवत. नुसते अशी माझ्या टी शर्टने वगैरे पुसून घेते, अशी नुसती दाबून आणि ड्राय करून घेते ड्रायरने, आणि सिरम लावून घेते मस्त. तर आता पटकन आवरून घेते, त्याच्यानंतर मला हे क्लीन करायचं आहे आणि बोलते तुमच्याशी. तर इथे माझा आवरून झालेला आहे आणि बाहेर इतका पाऊस चालू आहे ना, तर तेच म्हणलं आता पटापट क्लीन करून घेऊ. तर आधी मी वरचे आहे ना ते पुसून घेणार आणि ते थोडंसं भिजत ठेवणार हे गॅस, याचं लिक्विड टाकून किंवा मग साबणाचं पाणी वगैरे टाकून. जे चिकट असतं ना खूप, तिथं मी साबणाचं पाणी टाकते आणि म्हणजे भिजून राहतं आणि ब्रशने पटकन धुतलं जातं, ते म्हणजे घासलं जातं. तर मी खास हा म्हणजे अशा टाईपचे ब्रश घेतलेले आहे किचनसाठी, गॅससाठी वगैरे. काही असं एकदम हार्ड काढायचं तर हे असे ब्रश घेतलेले आहेत DIY मधून. तर तेच आता इथे मी टाकून ठेवते लिक्विड, म्हणजे साबणाचं पाणी.
आणि मग त्याच्यानंतर मग हे पुसून घेते, नंतर मग गॅस क्लीन करेल. आता गॅस हे काढून घेते सगळे आणि हे मी घासले होते म्हणून चांगलेच आहे. तर इथे खूप चिकट झालेलं आहे, बघू शकता. तर बघू शकता पूर्ण काळं काळं झालेलं आहे इथं, इथे असं तेलकट डाग सगळे आहे, तेलकट. त्याच्यामुळे मग क्लीन करावं लागतं, डीप क्लीन कधीतरी. तर ते इथं साबणाचं पाणी थोडं टाकून घेते, जे डाग आहे ना त्याच्यावर टाकणार. तर इथे मी टाकून घेतलेलं आहे. तोपर्यंत मग आता कॅबिनेट पुसून घेते, पटापट चिमणी पुसून घेते. तर चला करू सुरू. तर इथे मी आता पटापट कॅबिनेट आधी पुसून घेते. तर हे ग्लास कॅबिनेट आहे, म्हणजे दरवाजे त्याचे. तर म्हणजे सारखं क्लीन करावं लागतं आणि क्लीन केलं की खूपच सुंदर दिसतात ते. तर नवीन ट्रेंडनुसार हे ग्लास कॅबिनेट्स आता आलेले आहेत, प्रोफाईल ग्लास म्हणता याला. तर खूपच सुंदर दिसतात हे, बघू शकता एकदम मस्त दिसतात. म्हणजे आपण काही पण त्याच्यामध्ये क्रॉकरीज ठेवली ना ती अशी आल्हाद दिसते आपल्याला. आता ह्या साईडला बघू शकता मी कप्स वगैरे ठेवलेले ते दिसतात, ग्लास ठेवलेले दिसतात. त्या साईडला आता कसं त्या साईडने कॅमेरा नेला तर तिथले भांडे दिसतात. तर तेच आता मी पुसून घेते पटापट आणि मधून पण थोडंसं पुसून घेते. तर चिमणी नंतर पुसेल, त्याच्यानंतर कॅबिनेट पुसल्यानंतर. तर खूपच छान दिसत आहे, बघू शकता. तर तेच कॅबिनेट मी कशी 4-5 दिवसांनी पुसत राहते. म्हटलं चला आज क्लीन करू, आज आहे टाईम. तर आता पटापट पुसून घेते, कारण मग जेवण पण झालेलं आहे, मेथीची भाजी पोळी खाल्लेली आहे. आणि त्याच्यानंतर म्हटलं टाईम होता, पाऊस पण चालू होता, बाहेर पण जायचं आहे आम्हाला. त्याच्यामुळे आधी म्हटलं चला आहे टाईम तर आपण कॅबिनेट वगैरे पुसून घेऊ, किंवा आपलं गॅस वगैरे शेगडी वगैरे घासून वगैरे घेऊ. तर इथे बघू शकता मस्त पुसून झालेलं आहे. आता ॲक्वागार्डची पुसून घेते. तर ते तर कधी खराब नाही होत, उघडलं जात नाही, कारण मध्ये ॲक्वागार्ड आहे. आमचा पाणी प्यायचा नळ खाली बघू शकता तिथे सिंकजवळ. तर मग ते काही उघडलं जात नाही, त्याला काय हात लागत. तर आता इथे चिमणी साफ करून घेते. चिमणीसाठी मी हेच वापरते, लायझॉलचं. तर तेच आणि ग्लास चिमणी आहे, तर ती रेग्युलर साफ करतेच मी, म्हणून ती एकदम छान दिसते. तर चला आता चिमणी पण साफ करून घेते. तर इथे बघू शकता मी चिमणी साफ करते आणि लायझॉलचं लिक्विड वापरते साफ करण्यासाठी. तर इथे हे कंटेनर आहे चिमणीचं, त्याच्यामध्ये ऑइल जमा होतं, पण याच्यात काही एवढं नव्हतं ऑइल. तर कसं नेहमी मी साफ करते म्हणून एवढं काही नसतं ऑइल. तर मी परत लावून दिलं. जेव्हा मी डीप क्लिनिंग करेल ना मधून, तेव्हा त्यावेळेस ते घासून घेईल कंटेनर. त्याचं ट्रे, चिमणीचा ट्रे तो स्टीलचाच आहे, त्याच्यामध्ये ऑइल जमा होतं नेहमी. तर इथे मी पूर्ण क्लीन केलेलं आहे चिमणी, बघू शकता किती छान दिसते. आणि खालून पण मी आता क्लीन करते. तर इथे येलो थोडंसं तेलाचं होतं, तर तुम्हाला दाखवते मी. तर हे क्लीनर टाकलं ना आपलं लिक्विड टाकलं ना, तर पटकन निघून जातात डाग तेलाचे, जे पटकन उडतात, ते शिंतोडे वगैरे तेलाचे उडतात ना आपण तळल्यानंतर. तर बघू शकता येलो निघालेलं आहे. तर तेच तुम्हाला दाखवते. तर अशा प्रकारे मी क्लिनिंग केलेली आहे आणि तेच किती सुंदर दिसते चिमणी, मस्त. आता मी उघडून आणि मधून थोडंसं क्लीन करून घेणार आहे. तिथे पण थोडंसं येलो आहे तेलाचं, तर ते पुसून घेते मधून पण. तरी ते ही ऑटो क्लीन चिमणी आहे, म्हणून एवढी काही खराब होत नाही. म्हणजे असं रोज म्हणजे सारखं क्लीन नाही करावं लागत मधून. फक्त वरतून ग्लास आहे ना, तो फक्त क्लीन करावा लागतो. बाकी मधलं आहे ना आपोआप क्लीन होऊन जातं ऑटो क्लीन असल्यामुळे. आणि स्क्रीन टच पण आहे आणि आपलं हे सेन्सर पण आहे. तर सेन्सरने कसं हात लागले जात नाही आपले चिमणीला. तर तुम्ही बघितलं असेल चिमणी इतकी साफ झालेली आहे, एकदम क्लीन असं मी सुद्धा दिसते त्याच्यामध्ये रिफ्लेक्शन माझं. आणि कॅबिनेट पण पुन्हा मस्त पुसून घेतलेले आहे, सगळे छान क्लीन झालेले आहे, बघू शकता मस्त दिसत आहे. तर आता राहिला गॅस आणि आजूबाजूचं ओटा. तर आता गॅस भिजला असेल साबण टाकलेलं ते. तर आता पटकन घासून घेते आणि चिमणी पण किती छान दिसते, बघू शकते एकदम मस्त दिसते. चला आता गॅस पटापट साफ करून, इथे गॅस साफ करून घेऊ. आणि हे फडकं आहे ना तेच वापरेल, जे नवीन चिमणीसाठी काढलेलं ते नाही वापरत.
आजच मी हे नवीन कपडे जी माझी नाईट पॅन्ट होती ना ती अशी कापली, कारण नाईट पॅन्ट कशा मऊ असतात ना, मग मी त्या कशा पुसायला वापरते, ग्लास वगैरे सगळं. तर तेच आता पण लिक्विड मी मारून घेते सगळीकडून. तर गॅसला पण मी लायझॉल किंवा मिस्टर मसाला असतं ना ते वापरते, पण मिस्टर मसाला कसं संपलं आहे किचनचं क्लीनर. तर इथं बॅक फ्लॅश म्हणजे फरशीला आपण टाकलं ना तर पटकन निघून जातात त्याच्याने. आणि हे खास ब्रश मी याच्यासाठीच घेतलेले आहे, जे तेलकट डाग निघण्यासाठी. याचे म्हणजे गॅसचे किंवा मग दुसरे कसले पण तेलकट डाग निघण्यासाठी हे ब्रश आहेत. एक तारेचा आहे, एक हार्ड प्लॅस्टिकचा आहे आणि अजून एक तारेचा आहे. तर असे 3 ब्रश असतात जे मी DIYमधून घेतलेले आहे. तर इथे खूपच चिकट झालेलं होतं, तर मग मला नंतर तारेची घासणी घ्यावी लागली आणि त्याच्याने घासावी लागली. तर बघू शकता इथे आजूबाजूचं तर पूर्ण निघालेलं आहे, पण जे चिकट आहे ना एकदम घट्ट बसलेलं, तर ते निघत नाही याच्याने. तर मग मी आता तारेची घासणी आणलेली आहे, त्याच्याने काढते. त्याच्याने सुद्धा निघत नाही. तर मला आय थिंक मला भिजत ठेवावं लागेल खूप वेळ आणि मग काढावं लागतील, पण आता तेवढा वेळ नाही. तर मी पटापट घेते घासून जेवढं निघालं तेवढं. तर इथे बघू शकता असं तारेच्या घासणीने पटापट घेते म्हणजे घासून वगैरे मधले. तर बाजूचं पण मी याच्याने मऊ घासणीने घेते सगळं क्लीन करून गॅस. आणि हा गॅस इतका पटकन क्लीन होऊन जातो ना आणि इतका सुंदर दिसतो, नेहमी असं वाटतं की नवीनच आणलेला आहे असा दिसतो. तर आता तुम्हाला थोड्या वेळाने कळेलच की कसा घासल्यानंतर कसा गॅस दिसतो, एकदम गॅस शेगडी दिसते. तर आता इथे मी फडक्याने पुसून घेणार सगळं. डायरेक्ट पाणी नाही टाकत मी म्हणजे याला धुवायला शेगडीला. आधी एका फडक्याने पुसून घेणार आणि तो फडकं आहे ना परत धुवून क्लीन करून आणणार. बघू शकता क्लीन करून आणलेला आहे आणि परत एकदा पुसून घेणार आणि नंतर स्वच्छ फडका एक घेऊन त्याच्याने परत क्लीन करणार. तर आता इथे मी सुरीने आजूबाजूचे तेलकट आहे ना डाग ते काढून घेते, मधले डाग किंवा मधले थोडंसं जाडसर राहिलेलं ते पण काढून घेते. तर तेच आता क्लीन झाल्यावर इतकी सुंदर दिसेल ना आपली शेगडी. तर आपण बघू आता. तर आता मी परत एकदा पुसून घेते, सगळं क्लीन करते मस्तपैकी आणि त्याच्यानंतर हे स्वच्छ कपडा घेतलेला आहे त्याच्याने परत एकदा क्लीन करून घेणार सगळं. आणि इथे आपली शेगडी लगेच मस्त साफ झालेली आहे. आता ओल्या फडक्याने परत खालचं क्लीन करून घेणार सगळं. नंतर आपलं ओटा क्लीन करून घेते, तिथे पण लिक्विड टाकून थोडंसं पुसून घेणार. थोडीशी तेलकट डाग उडालेले असतातच आपले भाजीचे वगैरे फोडणी देताना, तर ते पण पुसून घेते मी. तर इथे मस्त गॅस आपला क्लीन झालेला आहे. आणि आता इथे बटन आहे ना, बटनच्या साईडला पण थोडंसं तेलकट असतं, ते पण मी सुरीने काढून घेते, सुरीचे टोकाणे वगैरे काढून घेते आणि मस्त पुसून घेतलं आहे बघू शकता. तर आता मी ठेवून देणार सगळं, गॅसचं स्टँड वगैरे काय ते सगळं ठेवून देणार बर्नर. आणि त्याच्यानंतर मी ओटा मस्त पुसून घेणार क्लीनर टाकून, आपलं लिक्विड टाकून. आणि इथे बघू शकता किती चकाचक आपलं किचन ओटा मस्त पुसलेला आहे, आवरलेला आहे मी. तर खूप छान दिसतं असं आवरलं की नेहमी. तर आता बाकीच्या वस्तू ज्या आहेत ना त्या ठेवून देते मी सगळ्या. आणि इथे मस्त पुसून घेतलेलं आहे. आणि आता आयलँड किचन पण थोड्या वेळाने पुसून घेणार ओटा पुसल्यानंतर. तर इथे मी बाकीच्या जे आवडते त्याच्याबरोबर मी बाकीच्या वस्तू पण ठेवत असते सगळ्या याच्यामध्ये, आपल्या कॅबिनेट्स ड्रॉवरमध्ये. बघू शकता इथे पातेले वगैरे ठेवून दिलेले आहे. आता मी आयलँड किचन पुसून घेते पटापट आणि म्हणजे माझं काम पूर्ण होईल. तर इथे आयलँड किचनचं पण मी त्याच्यावर पण मी क्लीनर टाकणार आणि पुसून घेणार. तर आयलँड किचनवर आपल्याला ग्रेनाईट बसवायचे, म्हणजे ग्रेनाईटवरती टाकायचे, म्हणजे मला यूज करता येईल भाज्या वगैरे कट करण्यासाठी वगैरे. पण सध्या तर मी काही यूज नाही करत. तर तुम्ही बघितलं असेल किचन सगळं आवरलेलं आहे, कॅबिनेट पण पुसून घेतलेलं, गॅस पण क्लीन केलेला आहे. तर कसं रेग्युलर क्लीन केला की ते चिकट डाग एकदम असं घट्ट होत नाही. तरी खूप लागलं मेहनत करायला, नंतर तारीच्या घासलेली ते निघाले डाग. तर मस्त झालेलं आहे. इथे आयलँड किचन पण मी मस्त पुसून घेतलेलं आहे. तर तेच तुम्हाला जाऊन दाखवते. आणि चिमणी तर इतकी छान दिसते, तुम्हाला दाखवते मी. तर इथे चिमणी बघू शकता, त्याच्यात असं रिफ्लेक्शन पण दिसत असेल पूर्ण. तर अशी मस्त क्लीन झालेली आहे. नंतर गॅस पण बघू शकता एकदम क्लीन चमकतोय, एकदम मस्त, किती छान दिसतोय असं गॅस. आणि चिमणी मस्त डीप क्लीन केलं आज थोडंसं. आणि इथे कॅबिनेट पण मस्त पुसून घेतलेले आहे. आणि ते काचेचे कॅबिनेट येते तर नेहमी पुसावंच लागतात. तर इथे मस्त पुसून झालेलं आहे माझं सगळं.
क्लीन झालेलं आहे किचन. चिमणी आणि गॅस ओटा पण मस्त पुसून घेतला आणि आपलं आयलँड किचन पण मस्त छान क्लीन केलेलं आहे. तर चला आता बोलते नंतर थोड्या वेळाने. तर इथे मी रेडी झाली आहे आणि पाऊस पण चालू आहे बाहेर. तर पाऊस थांबला की जाऊच तुम्हाला दाखवते बाहेर पाऊस चालू आहे किती. तर आज सकाळपासून नुसता पाऊस चालू आहे आणि इथे मी टॉप जीन्स मस्त घातलेला आहे. आता बघते नाजूकच असे जोडवे घ्यायचे. बघितलं आता कुठे आवडतात वगैरे. आणि तेच माझ्या आधीचे आहे पण ते पण नाजूकच आहे. मला असे मोठे मोठे नाही म्हणजे आवडत नाही. म्हणजे खूप कसतरी होतं असं चालताना वगैरे काम करताना. तर म्हणून मी एकदम छोटे छोटे नाजूक असे जोडवे घालते. तर तेच लग्नाचे आहेत ते पण आहेत मोठे मोठे. ते पण घातले होते खूप दिवस. त्याच्यानंतर मग असे नाजूकच घालते की याला विहान झाल्यापासून एकदम छोटे छोटे घालायला लागली. तर आता चला आता बघू कशा डिझाईन आहे वगैरे आणि कोणतं आवडतं कोणत्या ट्रेंडनुसार नवीन डिझाईन्स आलेले आहे. आता थोड्या वेळ निघू आणि पाऊस पण खूप आहे. तर आता मी इथे मागे जोडवे घेण्यासाठी चालली. खूप छान चांदी घेतली तिथे त्या ठिकाणी तेजस्वीमध्ये. आणि इथे मी सरब बाजारमध्ये आलेली आहे. तर खूपच तर इथे मी जोडवे घेण्यासाठी तेजस्वी ज्वेलर्स आहे ना चांदीचे म्हणजे खास चांदीच्या वस्तू तिथे छान भेटतात सरब बाजारमध्ये. तेजस्वी ज्वेलर म्हणून तिथे आलेले आहे. तर इतकी सुंदर सुंदर डिझाईन दाखवले होते. तर ते बोलले अधिक मास आता 2-3 दिवसांनी लागेलच तेव्हा अजून छान डिझाईन येतील नवीन ट्रेंडनुसार डिझाईन येतील. तर मी म्हटलं जाऊ दे आता आलीच आहे तर मग घेऊन टाकते. तर अजून मग बघते आणि अधिक मास लागेल ना त्यावेळेस पण मी घेईल नवीन. त्यावेळेस थोडीशी वेगळी घेईल पण आता थोडीशी नाजूक घेणार आहे. तर इथे बघू शकता मस्त मिनार भरलेले असे छान छान जोडवे आलेले आहेत. तर मला तर खूपच आवडले आणि तुम्हाला कसे वाटले ते नक्की सांगा. तर इथे रिंग टाईप तर खूपच होते बघू शकता. आता अशी खूप ट्रेंड चालू ह्या जोडव्यांची मिनार भरलेली मिनार भरलेली किंवा मग डिझाईन्स त्याच्यावर नक्षीकाम असं असलेले खूपच चालत आहेत जोडवे. तर इथे तेच आता मी बघते आणि मला तर 1-2 आवडले त्याच्यातले. पण जास्त मला जाड घ्यायचे नव्हते असे मोठे मोठे. तर म्हटलं चला थोडेसे असे बारीक डिझाईन घेऊ. तर आता मी तेच बघते ते मला दाखवता एक 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 डिझाईन. याच्यातली मला एक आवडलेली आहे फुलांची. तर ती तुम्हाला दाखवतेच थोड्या वेळाने. तर आता तेच बघू आता कोणते घ्यायचे ते. तर चला. तर इथे हे खूप छान मस्त आहे डिझाईन घालते आणि मग दाखवते. आणि इथे पण मस्त डिझाईन छान छान. तर ही आवडली ही बाजू ठेवते मी. बाकी अजून हे पण छान मिनार भरलेली. तू ऑलराऊंडर आहे असं म्हणतो ना. तू सगळे ब्रँड सांगतात आणि खूप ब्रॉड आहे. तर इथे जोडवे घेऊन झालेले आहे माझे आणि मस्त छान दिसतंय. त्याच्यामुळे अधिक महिन्यामध्ये खूप महिन्याच्या साजरा जोड्यांमध्ये भर टाकल्या जाते. तुमचे समजा 5 ग्रॅमचे असतील तर त्याच्यात 7 ते 8 ग्रॅम तुमची वाढ केली जाते. हे जुन्या जोड्यापेक्षा थोडं वजन जास्त घेतलं
म्हणजे आपले जुने जोडवे देऊन घेऊ शकतो का जुने? आणि ज्यांचं पहिले लग्न झालं असतं ना तर जावायला त्यांना गिफ्ट दिलं जातं. चांदीची वस्तू आईला गिफ्ट द्यायचं असं घेतलं तर तुम्ही नाही का मग दरवर्षी आई घ्यायच्या ना धोंडा मिळतो. जावायला चांदीचं तामण म्हणा, ताट म्हणा, सेट घेऊन जाणार मुलीकडच्यांनी. पहिले जे लग्न झालं असतं दिलंय ना. आता काहींचे घरचे कसे ज्यांची परिस्थिती असते त्यांना जोडवे घेतलेले आहेत आणि तेजस्वी घेतलं पिशवी. तर खूपच मस्त घेतलेले आहेत जोडवे. तर माझे जोडवे घेऊन झालेले आहे आणि तुम्हाला घरी गेल्यावर दाखवतेच. आणि पाऊस पण थांबलाय लकीली. तर तेच तिकडे मागे फुल बाजार आहे आणि छोटे छोटे चांदीच्या वस्तू वगैरे भेटतात. आणि तर ते बोलले की मंगळवारी आणि बुधवारी खूप गर्दी असते जोडव्यांसाठी आणि नवीन डिझाईन येतात. तर अजून मी एकदा येईल आणि नवीन डिझाईन घेईल. तर आता इथे सगळे दुकानं सर्वात म्हणजे याचे ड्रेस सोनाराचे वगैरे. तर आता घरी जातो आणि मग बोलते तुमच्याशी. तर इथून फुल बाजार स्टार्ट होतो सलाब बाजारनंतर. तर इथे बघू शकता भरपूर गर्दी होती आज पण. आणि तेच इथे फुल बाजारमध्ये एवढं काही सकाळी गर्दी असते, जास्त आता नसते. तर तेच चाललं आहे बघत. म्हटलं चला बघू इकडून जाऊन. तर ह्या साईडला बघू शकता मस्त फ्लावर्स आहेत 2-3 ठिकाणी. खूप छान छान गुलाबाची फुलं वगैरे होते. आणि तेच आता पुढे जातो आणि 1-2 कामं पण आहे. मला बेडशीट पण घ्यायचे, ते पण घेणार. आणि त्याच्यानंतर मग घरी जाणार, कारण पाऊस थांबलेला आहे. त्याच्या आधी पटापट आम्हाला कामं करून घ्यावं लागतील. तर तर इथे तेच तिकडे जाता म्हणजे घरी जाता इकडे बुधा हलवाई आहे ना, त्या रस्त्याला खूप छान मंदिर आहे. श्रीमंत साक्षी गणपती. तर बघू शकता किती छान गणपती बाप्पा आहे आणि मस्त दिसते गणपती बाप्पाची मूर्ती. तर बघू शकता. तर तेच म्हटलं चला तुम्हाला दाखवू जाता. तर इथे साक्षी गणपती आहे, श्री साक्षी गणपती. तर आता पुढे जाऊ आणि मस्त मंदिर आहे, बघू शकता एकदम छान आहे. तर आता जाता बुधा हलवाई पण लागेल, जिलेबीवाले. तर खूपच छान जिलेबी भेटते, खूप सुप्रसिद्ध आहे नाशिकमध्ये, सगळ्यांना माहितीच आहे. तर तिथेच चाललेलो आहे. तर चला आता मस्त एन्जॉय करू एवढ्या पावसामध्ये, मस्त गरम गरम जिलेबी. तर इथे बुधा हलवाई आहे ना, तिथे आम्ही जिलेबी खाते आलेलं आहे. या आणखी नाही आहे, ते असले कुठे ते खात पण नाही आणि खूप गर्दी होती. आज आलो मस्त आणि पाऊस पण चालू, मस्त छान गरम गरम जिलेबी छान लागेल. चला आता घेतो मध्ये जातो. तर इथे बुधा हलवाई जिलेबीवाले बघू शकता, इथे रेडी करतात. आम्ही बसलोय आणि मस्त जिलेबी आणि आलवडी घेतोय. बघू शकता जिलेबी 1 प्लेट मागवली आहे. आणि मस्त आळवडी इतकी क्रिस्पी आहे ना, अशी लगेच तुटते, बघू शकता अशी. आणि मिरच्या तर मस्त इथे जिलेबी खाल्लेली आम्ही छान. ती गरम होती, अशी चटका बसत होती, एवढी गरम होती की छान लागली. आणि खूप दिवसांनी खाल्ली. आणि आळूवडी पण इतकी छान होती. तर मी पार्सल पण घेतलेली आहे आळूवडी, 1 पॅकेट. खूपच मस्त, एकदम क्रिस्पी. तर आता घरी जातो. विहान आणि कियाला पण घरीच आहे ना, इथे पाऊस पण थांबलेला आहे. पाऊस येण्याच्या अगोदर आम्हाला पटकन घरी जावं लागेल. तर चला बोलते घरी गेल्यानंतर तुमच्याशी.
इतक्यात घरी आलो आणि इथे दूध पण तापत ठेवलेलं आहे. आता चहा ठेवणार कारण बघता बघता 5 वाजून गेलेले आहेत. तर आता चहा ठेवणार. इतका पाऊस होता ना, तरी पण आम्ही मस्त रेनकोट वगैरे घेऊन गेलो आणि एखादा काहीच पाऊस नाही लागला. तर आता सुरू झालाच आहे. तर तेच मस्त जोडवे मी घेतलेले छान. आणि अधिक मास पण आता 3-4 दिवसांनी लागणारच आहे. त्यावेळेस अजून भारी डिझाईन येणार आहे. ते म्हणे की मस्त छान छान डिझाईन येणार आहे. तर म्हटलं चला मला आज वाटलं की घ्यावे जोडवे. आणि अजून अधिक मासाचे अजून मला घ्यायचे वेगळी डिझाईन. पण मग ती आधीची डिझाईन घालून घालून खूप गोल झालेली ना, म्हटलं तीच. आणि बाकीचे आहे माझ्याकडे थोडे ते असे रिंगवाले पिळ्यांचे म्हणतो ना आपण, पिळ्यांचे. तर ते आहेत. पण मग ते आता जास्त कसं मुली जास्त ते घालत नाही. नवीन ट्रेंडनुसार नवीन नवीन अशी जोडवे घालतात. तर मग मला पण वाटलं की नवीन डिझाईन आली असेल. तर बाकीची दुसरी पण कामं होते आम्हाला. घरातल्या काही वस्तू आणायच्या होत्या. तर तेच आणि होतं चला गेलोच सर्व बाजारामध्ये. तर बघायला जाऊ आपण. तर ते तेजस्वी दुकान होतं ना चांदीचे ज्वेलर्स. तिथे सगळ्या प्रकारचे चांदीचे सगळ्या वस्तू म्हणजे गणपतीचे मी गणपतीचं फूलसुद्धा घेतलेले तिथूनच घेतलेले. गणपतीचं जास्वंदीचं फूल, नंतर मोदक ते सुद्धा घेतलेलं आहे. तुम्हाला तिथून मी मोदकसुद्धा घेतलेले मागच्या वर्षी. इतकी छान चांदी भेटते तिथे. आणि बघू शकता हे फूल जास्वंदीचं. तर गणपतीच्या वेळेस घेतलेलं मी, गणपतीच्या तिथे ठेवायला. तर तिथून नेहमी चांदी घेतो आम्ही नेहमी. म्हणजे आता आई ते नेहमी तिथे घ्यायचे. आणि मग त्याच्यानंतर मम्मी पण तिथूनच विहारला पैंजण वगैरे कडे वगैरे तिथूनच घेतो नेहमी. तर मस्त जोडवे नवीन डिझाईन भेटलेली मला. आणि अजून डिझाईन्स येतील जेव्हा अधिक मास लागेल ना, त्यावेळेस अजून येणार आहे डिझाईन ते बोलले. तर तेव्हा मग अजून जाईल मी एकदा आणि अजून बघेल. तेव्हा तो खूपच गर्दी राहील, तुम्हाला दाखवेल मी. तर तेव्हा पण अजून जाणार कारण ते बोलले अजून नवीन डिझाईन्स येतील त्यावेळेस. तर म्हटलं चला तेव्हा पण जाऊ आपण. पण मग मला खूप आवडले. आम्ही असंच गेलो होतो. म्हटलं चला बघू आज जोडवे कसे डिझाईन्स आले वगैरे. तर मग बाकीचे नेहमीचे होते मिनार भरलेले वगैरे गोल असतात ते. पण ही एकदम डिफरंट डिझाईन आहे. तुम्हाला दाखवते नंतर जवळून. खूप छान आहे. असं फ्लावर आहे, मस्त आहे, छान आहे. तर मला तसेच पाहिजे होते एकदम नाजूक. तर मस्त घेतलेले आहे. आणि अधिक मासाची अजून वेगळी घेईल, जरा वेगळी डिझाईन घेईल. त्यावेळेस दाखवेलच, तुमच्यासोबत शेअर करेलच. आणि मी बेडशीटसुद्धा आणलेली. डबल बेडशीट असं ना, डबल बेडशीट इतकी छान भेटलेली कॉटनचे. तर ते नंतर थोड्या वेळाने तुम्हाला दाखवतेच. तर ते तेवढे 2 बेडशीट मला 650 रुपयाला भेटलेले आहे. मेन रोडला वर्धमान, तुम्हाला माहिती असेल दुकान वर्धमान, त्या ठिकाणाहून घेतली. इतकी छान भेटले मस्त. तर ते तुम्हाला नंतर दाखवतेच मी. इतकी मस्त डिझाईन, डिसेंट डिझाईन घेतलेली आहे बेडशीटची. तर ते थोडं दाखवलं. तर ते पण काम होतं मला मेन रोडला थोडंफार. आणि जोडवे तर आवडलेच आहे. म्हटलं चला जोडवे बघू आवडले की नाही. आवडले तर घेईल, नाही आवडले तर मग नंतर घेईल. अधिक मासाच्या वेळेस घेणार होती मी. पण मग मला आवडून गेले तर मी आता पण घेतले आणि नंतर पण घेणार. जेव्हा घेईल ना अधिक मासाच्या वेळेस त्यावेळेस तुम्हाला मी दाखवेलच कोणते घेतले वगैरे. तर आत्ताचे मी जोडवे कोणते घेतले ते तुम्हाला दाखवते जवळून. तर इथे बघू शकता अशी डिझाईन घेतलेली आहे नवीन पद्धतीने. बघू शकता, जवळून दाखवते अशी. तर किती सुंदर फ्लावर आहे. आणि अशी गोल आहे खालून अशी आणि वरतून अशी घालायची आपल्याला हे करून. 2 फ्लावर आहे. तर बघू शकता किती सुंदर जोडवे घेतलेले आहे मी. मला मिळाले मस्त छान. तर अशी घेतलेली आहे डिझाईन. कशी वाटली ते नक्की सांगा. तुम्हाला आवडले आहे की नाही ते नक्की मला कमेंट करून सांगा. तर मला तर खूपच आवडले आणि किती छान युनिक डिझाईन आहे जरा. तर मला आवडून गेले. तर अशी आहे. चला कशी डिझाईन घेतलेली, खूप छान युनिक आहे मस्त. तर तेच मला खूपच आवडले. आणि मिनार भरलेले आहेत पिंक आणि येल्लो. मस्त पिंक येल्लो खूप छान दिसतात कलर मिनार भरलेले. दुसरे पण असं चॉकलेटी असा, ग्रीन असा, पण त्याच्यापैकी येल्लो आणि पिंक खूपच छान दिसतात. मस्त एकदम डिसेंट वाटतं एकदम मस्त. तर हे घेतलेले आहे. आणि जेव्हा अधिक मास लागेल ना त्यावेळेस मी नवीन पद्धतीचे घेईल, नवीन डिझाईन नवीन येणार आहे तेव्हा मग बघेल तेव्हा कशी घेते वगैरे. तर हे घेतले सध्या. तर कसे वाटले ते नक्की सांगा मला कमेंटमध्ये जोडवे तुम्हाला. तर तेच आता इथे चहा ठेवते. दूध पण तापत ठेवलेलं आहे. चहा ठेवते त्याच्यानंतर मग तुम्हाला मी आणलेले बेडशीट दाखवते कसे. मस्त स्वयंपाक झालेला आहे आणि मस्त उसळ केलेली आहे. बघू शकता किती तरी आलेली आहे.
तर अशी पातळ अशी उसळ केलेली आहे. भात होतोय, पोळ्या पण झाल्या. तर आज सिंपल उसळ, भात, पोळ्या केलेल्या आहेत. तर चला तुम्हाला बेडशीट दाखवते मी आणलेली. इथे बघू शकता मस्त उसळ केलेली आहे आणि किती तरी आलेली बघू शकता. आणि उसळ, इथे भात. तर तुम्हाला मी बेडशीट दाखवते आणलेली. खूप छान कलर्स आहे. फर्स्ट म्हणजे हा ग्रे कलर आहे मस्त बघू शकता आणि त्याच्यात पिंक असा फ्लावर आहे. तर ह्या पद्धतीने घेतलेला आहे. सिंपल आहे एकदम आणि खूप छान दिसतात. जेव्हा टाकेल ना, जेव्हा म्हणजे कधी टाकेल ना त्यावेळेस टाकेल. आणि कसे जोडलेले ते कट करावं लागतील, स्टिच करून आणावं लागतील. त्याच्यामुळे मग आता उघडत पण नाही मोठी आहे कारण अशी डिझाईन आहे. अशी खूप छान दिसतात. ग्रे कलर घेतलेला आहे आणि खूप सोबर आहे एकदम. असा मला जास्त फ्लावर्सवाला वगैरे नव्हता घ्यायचा कारण तसे होते फ्लावर्सवाले माझ्याकडे. तर हा घेतलेला आहे मस्त पिंक आणि ग्रे. खूप छान कॉम्बिनेशन आहे. तर तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा. तर हे पण काम होतं मला, बेडशीट आणि ते घ्यायचं आणि त्याच्याबरोबर मला जोडवे पण घेतले. आणि जोडवे पण कसे वाटले ते नक्की मला कमेंट करून सांगा. आणि सेकंड आहे, खूप मला आवडला. खूप छान डिझाईन आहे, जॉमेट्रिक म्हणजे असं आहे. तर बघू शकता किती छान आहे, एकदम मस्त आहे. सगळे कलर्स आहे, ग्रे, ब्ल्यू, लाईट ब्ल्यू, नंतर आपला व्हायलेट असं. आणि खूप छान दिसतात हे पण बेडशीट. हे पण हा पण डबल बेड आहे, डबल बेडचा. खूप छान आहे. तर हे मी 2 आणलेले आहे. 650 रुपयाचे 2 आहे. तर खूप छान भेटतात बेडशीट तिथे, मस्त भेटतात. तर 2 जोडी आणलेले आहे. आणि डबल बेडचे म्हणजे 4 बेडशीट आहे. याच्यात 2 बेडशीट आणि याच्यात 2 बेडशीट आहे. तर तेच तुम्हाला कसे वाटले ते नक्की सांगा. मला तर खूपच आवडले आहे. तर तेच आता इथे स्वयंपाक पण झालेला आहे माझा. आणि दुधा हलवाईकडे गेलो होतो आम्ही मस्त जिलेबी वगैरे खाण्यासाठी. तिथं मस्त आळूवडी घेतलेली आहे. खूप छान आहे, खूप क्रिस्पी आहे. तर स्नॅकला मस्त द्यायला विहानला किंवा वैभवला देण्यासाठी छान आहे स्नॅक टाईमला. तर खूप छान, इतकी छान टेस्ट आहे. तुम्ही जर कधी नाशिकमध्ये आलात, आता नाशिकच्या यांना माहितीच असेल बुधा हलवाई. जर तुम्ही बाहेरगावचे माझे व्ह्युअर्स असतील, बाहेरचे असतील, तर ते तुम्ही जर नाशिकला आले तर नक्की व्हिजिट करा बुधा हलवाई म्हणून जिलेबीवाले. इतकी छान जिलेबी, इतकी गरमागरम जिलेबी काढत होते. बघितलं असेल एकदम गरमागरम जिलेबी काढत होते. तो शॉर्ट पण मी घेतलेला आहे. आणि किती छान आणि खाल्ल्यानंतर असं एकदम गरम आणि अशी म्हणजे क्रिस्पी आणि मध्ये इतकी असं मस्त ज्युसी असं जिलेबी राहते. इतकी छान लागते, खूप छान टेस्ट आहे. तर तेच आणि आम्ही खूप दिवसांनी खाल्ली. आणि आळूवडी पण मी पण पहिल्यांदाच टेस्ट केली. इतकी क्रिस्पी, कुरकुरीत, इतकी छान होती. तर तेच मग मी घेऊन आली एवढं 1 पॅकेट. तर तेच असं होता आजचा ब्लॉग. तुम्हाला कशी वाटली माझी जोडवे ते नक्की मला कमेंट करून सांगा. खूप छान डिझाईन आहे ही. आता अधिक मास लागेल ना त्यावेळेस पण मी दुसरी घेईल, त्यावेळेस जाईल त्यावेळेस पण तुम्हाला दाखवेल कोणत्या कोणत्या डिझाईन आलेल्या आहेत. तर तेच आजचा ब्लॉग मी इथेच एंड करते. माझा स्वयंपाक पण झालेला आहे. आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.